माननीय शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जालना जिल्ह्याच्या संपर्क मंत्रिपदाची जबाबदारी दिल्याच्यानंतर पहिल्यांदा आज मी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेलो आहे. आज जिल्ह्याची प्रशासकीय बैठक देखील आता पार पडली. माननीय माजी मंत्री अनिल कुलकर्णी साहेब, खानसुंदीचे आमचे आमदार हिकमतजी देखील उपस्थित होते, अधिकारी उपस्थित होते. प्रशासकीय आढावा घेण्यात आला. परंतु आज माझा मुख्य उद्देश संपर्क मंत्री म्हणून जालना जिल्ह्यामध्ये जे शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकांच्या पाठीशी माझ्याकडे जी राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे ह्या पदाच्या मार्फत त्या शिवसैनिकांना ताकद देणं, शिवसैनिकांची कामं करणं. आमदार महोदय तर आहेतच, अजून कुलकर्णी साहेबांची अतिशय अनुभवी माजी मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांच्यासारखी व्यक्ती आहेतच, परंतु एक ह्या पदाच्या मार्फत संपर्कमंत्री पदाच्या मार्फत आपल्या शिवसैनिकांना अजून ताकद कशी देता येईल आणि संघटनात्मक आढावा घेण्याकरता आज मी आलेलो आहे. सलमान खान पुन्हा एकदा देशमुख यांच्या टार्गेटवर आला. देशमुख यांच्या 5 जणांना पुणे शाखेनं अटक केली मुंबईत. नाही, सलमान खानला जी आवश्यक सिक्युरिटी आहे ती दिली गेलेली आहे आणि बिश्नोई यांच्या बाबतीमध्ये आपली यंत्रणा ही पूर्णपणे अलर्ट आहे. ही कारवाई जी केली होती ती काय तक्रारी होणार नाही, ती सुमोटच कारवाई केलेली आहे. म्हणजेच आपलं पोलीस यंत्रणा ही तिथे सतर्क आहे आणि बिश्नोई यांचं एक प्रयत्न चालू आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्ये दहशती घडवून हे खंडणी मागायचे आणि असे त्यांचे जे काही त्यांचं ते गँग त्यांचं जे स्थापन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तो काम मी यशस्वी होणार नाही. ज्या व्यक्तींना महाराष्ट्राच्या जनतेनेच आता संपवलेलं आहे, जे व्यक्ती आमच्या मतांवरती निवडून आलेले आहेत, त्यामुळे मला वाटतं अशा व्यक्तीवरती बोलायची आम्हाला गरज नाही. कैलास बोराडे महाराज प्रकरणी जे आहे अजूनही आरोपी फरार आहेत. शरद पवार गैरहजर. त्या बाबतीत मी काय बोलू शकत नाही, परंतु मला वाटतं शरद पवार साहेबांची जी काही राजकारण करण्याची पद्धत आहे ती आता तरी उद्धवजींनी समजून घेतली पाहिजे.